यंदा 26 जानेवारीला दिल्लीचा कर्तव्यपथ चक्क गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा जो चित्ररथ साकारला गेलाय त्याची थीम ऐकून प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने भरून येणार आहे. यावेळी आपण फक्त आपली संस्कृतीच नाही तर महाराष्ट्राची आर्थिक ताकद जगाला दाखवणार आहोत. नक्की काय खास आहे या चित्ररथामध्ये सांगतो. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय आहे गणेशोत्सव, आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक. आपल्याला वाटतं गणेशोत्सव फक्त भक्तीचा सण आहे, पण या उत्सवातून दरवर्षी चक्क 50 ते 60 हजार कोटी रुपयांची प्रचंड उलाढाल होते. ही फक्त आकडेवारी नाहीये, तर ही आपली आर्थिक आत्मनिर्भरता आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्याचीच एक आधुनिक आणि आत्मनिर्भर झलक या चित्ररथामधून पाहायला मिळणार आहे. यामध्ये केवळ मूर्ती नाही तर त्यामागे असलेली मोठी रोजगार साखळी सुद्धा दाखवली जाणार आहे. मूर्ती घडवणारे मूर्तिकार, सजावट करणारे कलाकार आणि संपूर्ण महाराष्ट्राची शान असलेले ढोल ताशा पथक या सगळ्यांच्या माध्यमातून कसं अर्थचक्र फिरतं आणि हजारो हातांना कसं काम मिळतं याचं जिवंत दर्शन देशाला घडणार आहे. थोडक्यात सांगायचं तर आपला बाप्पा आता दिल्लीमध्ये आपल्या आत्मनिर्भरतेची गाथा सांगायला सज्ज आहे. महाराष्ट्राचा हा चित्ररथ पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि हो, ही आनंदाची रील प्रत्येक मराठी माणसांपर्यंत नक्की शेअर करा. जय महाराष्ट्र.